नमस्कार, मी सुरेश खोपडे आपल्या समोर समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून बोलतोय। मी एकेकाळी स्वतःला क्षत्रिय मराठा समजत होतो, परंतु मनुस्मृती वाचली आणि त्यामध्ये म्हटलंय की 100 वर्षाचा क्षत्रिय आणि 10 वर्षाचा ब्राह्मण याच्यामध्ये बाप कोण आणि मुलगा कोण त्यावेळेला सांगितलं गेले त्यामध्ये स्पष्ट की 10 वर्षाचा ब्राह्मण हा बाप आहे। म्हणून मी माझा मराठ्यावरतीचा हक्क सोडला आणि मी आता वारकरी संप्रदायामधील समता मानणारा हिंदू बनलेलो आहे। खरं तर नुकत्याच एका हॉटेलमध्ये जी बैठक झाली त्यामध्ये हुंडा मागणाऱ्यांच्या घराण्यावर बहिष्कार घातला जावा अशाबद्दलचं वक्तव्य करण्यात आलं। नुकतीच एक आचारसंहिता आलेली मराठ्यांच्या लग्नाबद्दलची, की हा एक प्रकार स्तुत्य आहे, तरी पण त्याच्यामध्ये जे सांगितलंय त्यापैकी लग्नामध्ये हुंडा घेऊ नये आणि कर्ज काढून खर्च करू नये या बाबी सोडल्यास बाकी सगळ्या चिल्लर गोष्टी आहेत। आणि मग हे पाहिलं गेलं पाहिजे की मराठे लग्नामध्ये खर्च एवढा का करतात, शो का करतात हे शोधलं पाहिजे। तर आता बऱ्याचशा मराठ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे, अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता या गोष्टी भागलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना आता खरी गरज आहे, मानवी गरज आहे ती आत्मसन्मान उंचावण्याची, ज्याला सेल्फ एस्टीम म्हटलं जातं। आणि मग ते स्पर्धेतून आपला आत्मसन्मान जागृत करण्यासाठी ही सगळी धडपड चालू आहे। आणि हा आत्मसन्मान कशामुळे कमी झालेला आहे तर हे आमच्या धर्मग्रंथामध्ये आणि मराठ्यांच्या लग्नामध्ये ब्राह्मणांनी जी कर्मकांड केलेली असतात त्यामुळे झालेला आहे। लग्नामध्ये मामा मामी बरबाप वरमाई बसतात, ब्राह्मण पुढे संस्कृतमध्ये बडबड करत असतो आणि त्यामध्ये कायम एक शब्द बोलत असतो, राक्षसगण। आणि खरोखरच मराठे क्षत्रिय हे धर्मग्रंथानुसार राक्षस आहेत। दुसरी घटना म्हटली जाते की ब्राह्मण बरंच समर्पयामी करण्यासाठी सांगतो आणि त्यामध्ये एक वाक्य असतो, मम भार्या समर्पयामी असा एक शब्द असतो। त्यामुळे हे समजत नाही की ब्राह्मण स्वतःची पत्नी समर्पित करतोय का त्या नवरदेवाला आपली पत्नी समर्पित करायला सांगतो, हे मात्र समजायला मार्ग नाही, त्याबद्दल विचारणा होत नाही। त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा विचारात घेतला जातो ते म्हणजे लग्नामध्ये तुमचं गोत्र काय हे विचारलं जातं आणि आमचं खोपड्यांचं गोत्र कश्यप ऋषी आम्ही सांगतो। हे आलं कसं तर ते धर्मग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की या ऋषीनं परशुरामानं 21 वेळा क्षत्रियांचा नाश केला आणि त्यांच्या स्त्रियांच्या बरोबर मग या ऋषीमुनींनी संभोग करून जी प्रजा निर्माण झाली तर त्या ऋषींचं नाव त्या घराण्याला देण्यात आलेलं आहे। हे शक्य आहे, हे मान्य केलं जातं आणि हे सगळं लग्नात सांगितल्यानंतर पुन्हा आम्ही सगळे मराठे म्हणविणारे त्या ब्राह्मणाला गलेलठ्ठ दक्षिणा देतो, त्याच्या पाया पडतो। आणि म्हणून मराठ्यांनी आत्मसन्मान मिळवण्यासाठी पहिल्यांदा ब्राह्मणांनी ही जी केलेली कर्मकांड आहेत, चुकीचे उच्चार आहेत, हे सगळे कचऱ्याच्या पेटीमध्ये किंवा उकिरण्यामध्ये गाडून टाकले पाहिजेत। आणि खर्च ज्याला ऐपतीप्रमाणे खर्च येतो त्यानं खर्च करावा आणि जेवायला घालावं। ही मराठा ही एकेकाळी आता सुद्धा शेतकरी जमात आहे, पिकवते, गावगाड्यामध्ये सगळ्यांना पोषण्याचं ती काम करते, लोकांना जेवण घालण्यामध्ये यांना आनंद असतो, त्याच्यानंतर दान देण्यामध्ये यांना आनंद असतो। शेतकऱ्याच्या दारामध्ये खळ्यावरती कुणी जरी गेला तरी तो उपाशी हातानं मोकळ्या हातानं जात नाही आणि म्हणून हे त्याचं श्रेष्ठत्व आहे। परंतु त्याचा आत्मसन्मान कमी करणाऱ्या या ब्राह्मणांच्या कुटील रचना सगळ्या गाडून टाकल्या तर मग यांना बाकीच्या सूचना देण्याची गरज भासणार नाही असं मला वाटतं। नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल। पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे।